हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला ब्रिज कोर्सचा 25th डे आहे आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी जे क्वेश्चन दिलेले आहेत सोडवण्यासाठी ते सगळे क्वेश्चन्स मी इंग्रजीतून या ठिकाणी देत आहे। तर व्यवस्थित लक्ष द्या। तर या ठिकाणी पहा क्वेश्चन काय आहे बघा। द शॉप हॅज 20 किलोग्रॅम ऑफ ज्वार अँड 50 किलोग्रॅम ऑफ व्हीट। एका दुकानामध्ये 20 किलो ज्वारी आहे आणि 50 किलो गहू आहेत। ऑल ग्रेन्स आर टू बी पॅक्ड इन बॅग्स। हे सगळं धान्य काय करायचं आहे, हे सगळं धान्य पिशवीमध्ये भरायचं आहे, पिशव्यांमध्ये भरायचं आहे। ईच बॅग इज टू बी फिल्ड विथ द सेम वेट ऑफ द ग्रेन। प्रत्येक पिशवीमध्ये सारखंच धान्य भरायचं आहे। सो व्हॉट इज द मॅक्झिमम वेट ऑफ ग्रेन कॅन बी फिल्ड इन ईच ऑफ दिस बॅग्स। तर प्रत्येक पिशवीमध्ये जास्तीत जास्त किती धान्य भरता येईल हे आपल्याला विचारलेलं आहे। तर आता मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त, तर जास्तीत जास्त किती धान्य भरता येईल हे आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, 20 आणि 50 यांचा HCF शोधावा लागणार आहे। म्हणून आपण या ठिकाणी लिहिलंय वी हॅव टू फाइंड HCF ऑफ 20 अँड 50। इथं 25 झाले चुकून, 50, 25 आणि 50चा आपल्याला HCF काढावा लागणार आहे। मग कसं काढायचं HCF? पहिल्यांदा लिहायचे फॅक्टर्स ऑफ 20, 1, 2, 4, 5, 10 आणि 20 हे झाले 20चे फॅक्टर्स। आता 50चे फॅक्टर्स 1, 2, 5, 25 आहे, 10 आहे आणि 50 आहे। आता काय लिहायचे, कॉमन फॅक्टर्स लिहायचे। कॉमन फॅक्टर्स म्हणजे दोघांमध्ये सुद्धा असणारे 1 आहे दोन्हीकडे 1, 2 आहे दोन्हीकडे मग 2, 5 आहे दोन्हीकडं 5, 10 आहे दोन्हीकडं मग 10। मग यांचा HCF काय असणार आहे, सगळ्यात मोठा जो कॉमन फॅक्टर आहे तो आहे त्याचा HCF, बरोबर। आणि जेवढा HCF आहे तेवढा धान्य जास्तीत जास्त एका बॅगमध्ये भरता येईल। मग आपण लिहू शकतो ईच बॅग शुड बी filled with 10 किलोग्राम ऑफ ग्रेन। ओके, 10 किलो धान्य एका बॅगमध्ये भरलं पाहिजे। आता पुढचा क्वेश्चन बघा काय आहे बघा। या ठिकाणी तुम्हाला पुढचा क्वेश्चन दिसतोय। इफ लार्ज स्क्वेअर बेड्स ऑफ इक्वल साइज आर टू बी मेड on a plot of land 18 meters long and 15 meters wide in order to plant vegetables। म्हणजे काय करायचंय, जमीन आहे, ती जमिनीचा प्लॉट आहे, तो किती आहे 18 मीटर लॉंग म्हणजे 18 मीटर लांब आहे, 15 मीटर्स वाईड म्हणजे 15 मीटर रुंद आहे। आणि अशा प्लॉटमध्ये काय करायचं आहे, स्क्वेअर बेड्स म्हणजे चौरसाच्या आकाराचे वाफे तयार करायचे आहेत। कशासाठी करायचे आहेत, टू प्लांट व्हेजिटेबल्स, भाजीपाला पिकवण्यासाठी। आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच बेड। तर प्रत्येक वाफ्याची जास्तीत जास्त लांबी किती असणार आहे हे आपल्याला विचारले। तर जास्तीत जास्त मॅक्झिमम जेव्हा शब्द येतो तेव्हा आपल्याला HCF काढायचा असतो। मग या ठिकाणी म्हणूया आपण वी हॅव टू फाइंड HCF of 18 and 15। ओके, मग 18 आणि 15चा आता HCF काढूया। ओके, आन्सर म्हणूया इथं। मग पहिल्यांदा इथे लिहूया फॅक्टर्स ऑफ 18चे फॅक्टर्स काय आहेत। 18चे फॅक्टर्स 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे, 9 आहे आणि 18 आहे। त्यानंतर फॅक्टर्स ऑफ 15 1 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 15 आहे। आता कॉमन फॅक्टर्स लिहायचे आपण। काय लिहायचे, कॉमन फॅक्टर्स। दोन्हीकडे 1 आहे मग 1 इथं, दोन्हीकडे 3 आहे मग 3 इथं, बरोबर। त्यानंतर अजून काय आहे का कॉमन, नाही। मग प्रत्येक वाफ्याची लांबी किती असणार आहे, HCF लिहूया। मग HCF कोणता असणार आहे यांच्यातला, मोठा आहे तो 3। HCF इज इक्वल टू किती लिहिणार आपण, 3 लिहिणार। ओके, मग प्रत्येक वाफ्याची जास्तीत जास्त लांबी किती असेल, 3 मीटर्स असेल।
बरोबर. मग आपण या ठिकाणी लिहूया द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच बेड इज 3 मीटर्स. ओके, तर अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 असाच आहे. 2 ropes म्हणजे 2 दोरे आहेत. one 8 meters long and the other 12 meters long are to be cut into pieces of the same length. एक दोरी 8 मीटर लांबीची, दुसरी दोरी 12 मीटर लांबीची, अशा ज्या 2 दोरे आहेत त्या सेम लेंथ म्हणजे एकसारख्या लांबीच्या तुकड्यांमध्ये तिचे तुकडे करायचे आहेत या 2 दोऱ्यांचे. आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट विल द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच पीस बी. तर एका प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती. मग आपल्याला इथं सुद्धा काय करावं लागणार आहे, मॅक्झिमम लेंथ म्हटले म्हणल्यानंतर HCF शोधावं लागणार आहे. मग या ठिकाणी आपण म्हणूया we have to find HCF of 8 and 12. 8 आणि 12चा आपल्याला HCF शोधावं लागणार आहे. ओके, मग आपण म्हणूया फॅक्टर्स ऑफ 8 1 2 4 8, फॅक्टर्स ऑफ 12 1 2 3 4 6 आणि 12 हे आहेत त्याचे फॅक्टर्स. आता इथं म्हणूया कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स म्हणजे दोघांमध्ये सुद्धा असणारे कोणते आहेत, 1 आहे 2 आहे आणि 4 आहे. मग HCF किती असणार आहे त्याचा, मोठा नंबर कॉमनमध्ये कोणता आहे, 4. HCF आहे 4, बरोबर. मग त्याचा आन्सर काय लिहिणार आपण, फायनली मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच पीस विल बी 4 मीटर. ओके, तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 3 सोडवायचा होता. आता क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 थोडासा मोठा दिसतोय आपल्याला, पण सोपा आहे मित्रांनो. बघा आता, द नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 6 अँड स्टँडर्ड 7 हू वेंट टू द ताडोबा टायगर प्रोजेक्ट ॲट चंद्रपूर. बघा, 6वी आणि 7वीची मुलं ताडोबाच्या जंगलामध्ये जो व्याघ्र प्रकल्प आहे वाघ पाहण्यासाठी गेलेली आहेत. आणि 6वीची मुलं आहेत 140, 7वीची मुलं आहेत 196. द स्टुडंट्स ऑफ ईच क्लास आर टू बी डिवायडेड, म्हणजे प्रत्येक वर्गातली जी मुलं आहेत ती काय केलेली आहे, आर टू बी डिवायडेड इंटू ग्रुप्स ऑफ सेम नंबर ऑफ स्टुडंट्स. तर एकसारख्या विद्यार्थी संख्येचे त्यांनी ग्रुप करायचे आहेत त्यांना. देअर ईच ग्रुप कॅन हॅव पेड गाईड. त्या ठिकाणी प्रत्येक ग्रुपला पेड गाईड म्हणजे एक गाईड घेणार आहेत ते प्रकल्पाची माहिती देण्यासाठी, आणि प्रत्येक ग्रुपसाठी सेपरेट गाईड असणार आहे. आपल्याला विचारले व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स देअर कॅन इन ईच ग्रुप. प्रत्येक ग्रुपमध्ये किती जास्तीत जास्त विद्यार्थी असतील. आणि पुढे म्हटले वाय डू यू थिंक ईच ग्रुप शुड हॅव मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट्स. तुम्हाला असं का वाटतं की एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी घेतलेले आहेत. तर ते आपल्याला लिहायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त किती विद्यार्थी असतील ते शोधायचं आहे. तर जास्तीत जास्त किती विद्यार्थी असतील हे शोधण्यासाठी आपल्याला 140 आणि 196चा HCF काढावा लागणार आहे. मग या ठिकाणी आपण आन्सर लिहूया. आपण या ठिकाणी, आणि पहिल्यांदा म्हणूया मग फॅक्टर्स ऑफ 140चे फॅक्टर्स लिहूया. इथं 1 2 आहे, 4 आहे, 5 आहे, 7 आहे, 10 आहे, 14 आहे, 20 आहे, 28 आहे, 34 आहे, 70 आहे आणि स्वतः 35 आहे.
आणि 70 आहे आणि स्वतः 140 आहे. ओके, तर आता बघा या ठिकाणी फॅक्टर्स ऑफ 196 लिहावं लागणार आहे आपल्याला. तर 196 चे आपण फॅक्टर्स लिहूया. 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 7 आहे, 14 आहे, 28 आहे, 49 आहे, 98 आहे आणि 196 सुद्धा आहे. तर आता बघा कॉमन फॅक्टर्स लिहूया इथं. कॉमन फॅक्टर्स म्हणजे दोघांमध्ये सारखे असणारे कोण आहे? 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 7 आहे, 14 आहे आणि 28 आहे. मग इथं HCF लिहूया. HCF म्हणजे सगळ्यात मोठा कॉमन फॅक्टर कोणता आहे? 28. बरोबर, HCF कोणता आहे त्याचा? 28 आहे. आणि मग एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त किती स्टुडंट असणार आहेत? 28. मग या ठिकाणी आपण म्हणूया मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच ग्रुप बी 28. ओके, आता जास्तीत जास्त मुलं का असावीत एका ग्रुपमध्ये? त्यांचा खर्च वाचेल. जास्तीत जास्त मुलं एका ग्रुपमध्ये असतील तर त्या ग्रुपची संख्या कमी होईल. ग्रुपची संख्या कमी जाईल की त्यांना असणारे लागणारे जे गाईड आहेत ते कमी लागतील. मग ज्या गाईडला पैसे देणार आहेत ते गाईडचे पैसे काय होतील? त्यांचे ते वाचणार आहेत. मग आपण त्याचं कारण काय लिहिणार आहोत? देअर एक्सपेंडिचर विल reduce if they make group of maximum students. ओके, त्यांचा जो खर्च आहे तो कमी लागणार आहे त्यांना, त्यामुळे ते वाचणार आहेत. आता पुढे बघा क्वेश्चन नंबर 5 बघा. ॲट द राईस रिसर्च सेंटर म्हणजे तांदूळ संशोधन केंद्र आहे. देर आर 2610 किलोग्रॅम ऑफ राईस सीड्स ऑफ बासमती राईस व्हरायटी अँड 1980 किलोग्रॅम ऑफ इंद्रायणी व्हरायटी. If a maximum possible weight of seeds has to be filled to make bags of equal weight, what would be the weight of each bag be? How many bags of each variety will there be? तर बघा तांदूळ संशोधन केंद्र आहे, तिथं बासमती जातीचं 2610 किलोग्रॅम तांदूळ आहे आणि इंद्रायणी प्रकारचा जो तांदूळ आहे तो 1980 किलोग्रॅम आहे. आपल्याला विचारलेलं आहे तर याची बॅग हे करायचे आहेत, त्याची पोती भरायची आहेत. तर जास्तीत जास्त किती वजनाची पोती भरली जातील हे आपल्याला लिहायचं आहे आणि प्रत्येक प्रकारची किती पोती भरावीत हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला त्याचे HCF लिहावं लागणार आहे. मग पहिल्यांदा फॅक्टर्स ऑफ 2610 त्याचे फॅक्टर्स लिहूया आपण. त्याचे फॅक्टर्स आहेत 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, त्यानंतर 18 आहे, 29 आहे, 90 आहे, 145 आहे. त्याच्यामधले सगळेच लिहिण्यापेक्षा 1305 आहे आणि 2610 आहे. आता पुढे फॅक्टर्स ऑफ 1980 त्याचे फॅक्टर्स लिहूया. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. त्यानंतर 15 आहे, 18 आहे, 20 आहे. बरोबर. त्यानंतर 90 आहे, 132 आहे, 990 आहे, 1980 आहे. ओके, हे त्याचे फॅक्टर्स आहेत. आता यातले कॉमन फॅक्टर्स लिहूया. कॉमन फॅक्टर्स काय आहे? दोन इकडे 1 आहे, 2 आहे, बरोबर, 3 आहे दोन इकडे, बरोबर.
त्यानंतर 5 आहे, त्यानंतर काय आहे 18 आहे बघा, त्यानंतर काय आहे 90 आहे, बरोबर. आता HCF लिहूया. HCF किती आला 90. मग एका बॅगमध्ये जास्तीत जास्त किती किलोग्रॅम तांदूळ भरला जाईल? 90 किलोग्रॅम तांदूळ भरला जाईल. मग आपण लिहू शकतो इथं मॅक्झिमम वेट ऑफ ईच बॅग विल बी 90 किलोग्रॅम. ओके. आता प्रत्येक प्रकारच्या किती पिशव्या होतील बघायचे आपण. नंबर ऑफ बॅग्स ऑफ बासमती. आता बासमती तांदूळ किती होता 2610, त्याला 90 ने डिवाइड करायचं. मग किती येणार आहे इज इक्वल टू 29. म्हणजे 29 बॅग्स ह्या बासमतीच्या असणार आहेत. नंबर ऑफ बॅग्स ऑफ इंद्रायणी. इंद्रायणीच्या किती बॅग्स होत्या, किती किलो तांदूळ होता 1980, त्याला 90 ने डिवाइड करायचं. म्हणजे किती बॅग येणार आहे 22 बॅग्स. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं आणि आजचा ब्रिज कोर्सचा स्टडी या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.